या ठिकाणी आपण सर्वांचं मनापासून स्वागत। इथं मुंबईमध्ये कॉन्फरन्स घेण्यामध्ये काही फायदे आहेत, पण ट्रान्सपोर्ट येणाऱ्याची थोडीशी गैरसोय, ट्रॅफिक जाम याच्यामुळे काही अनेक महिलांना मुंबईत पोहोचून इथं पोहोचता आलेलं नाही याची आम्हाला जाणीव आहे। मला वाटतं पुढच्या वेळी आपण या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊ शकू। आजच्या कॉन्फरन्सचं हे उद्घाटन करताना मला निश्चित आनंद होतोय की एक पाऊल आणखी सकाळचं पुढे पडत आहे आणि ते संबंध राज्य पातळीवर आहे, सर्व थरातल्या महिलांसाठी आहे आणि महिलांच्या सहाय्यानं प्रश्न सोडवण्याचा हा प्रयत्न आहे। आम्ही नेहमी म्हणतो की टीका करण्यापेक्षा काय करता येईल हे बघूया, सोल्युशन ओरिएंटेड असावं असा सकाळचा प्रयत्न आहे, तो सातत्याने वाढतो आहे आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतोय, याचा आम्हाला सर्वांना विशेष आनंद आहे। विद्यार्थी असोत, म्हणजे बालचित्रकला स्पर्धा असो किंवा कुलगुरू असोत, ज्याच्यातनं एज्युकॉन हीच आपली ॲक्टिव्हिटी आहे। विद्यार्थ्यांकरता आपण जवळपास 85,000 विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं गुणवत्ता हे एकत्र आणून त्याला वाव कसा देता येईल हा एक प्रयत्न या वर्षाखेर आम्ही करणार आहोत। त्यामुळं मी नेहमी म्हणतो तसं समाजाच्यासाठी समाजाच्या सहाय्यानं हा सकाळचा दृष्टिकोन आहे। सकाळ रिलीफ फंडामध्ये सुद्धा आम्ही याच पद्धतीने कामं करतो आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद अडचणीच्या काळामध्ये समाजाकडनं समाजासाठी होतो। हाच प्रयत्न, हीच भूमिका सकाळ सातत्याने पुढे करत राहील आणि माझी खात्री आहे की या आमच्या माध्यमाच्या सहाय्यानं आपण अनेक प्रश्न सोडवायला प्रयत्न करू। सातत्याने प्रयत्न करणं, त्यात सुधारणा करणं हे आपण एकमेकांच्या सहाय्याने करूया। आपण सर्व इथं आलात त्याच्याबद्दल सकाळचं मनपूर्वक आभार आणि ही परिषद यशस्वी करायचं हे तुमच्याच हातात आहे, आम्ही फक्त त्याचं एक माध्यम आहोत। त्यामुळं आपण पूर्णपणे सहभागी व्हा, उत्तम सूचना करा आणि नंतरही इथून गेल्यानंतर त्याची कार्यवाही होईल याची दक्षता घ्या। आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।